नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। 10वीचा निकाल जाहीर, सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा टॉपला। भाजप नेते भरकटल्यासारखे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा टोला। आणि ठाकरेंच्या ग्रीन सिग्नल नंतर नाणारबाबत ओढावीच लागेल, आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10वीचा निकाल 98.93% इतका लागला असून राज्यात आणि कोकण विभागातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलाय। मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी निकालात सुमारे 11% वाढ झाली आहे। 10वीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 95.30% लागलाय, तर कोकण विभागाचा निकाल 98.77% लागलाय। पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून राज्यात पुन्हा एकदा कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलंय, तर सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा टॉपवर राहिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93% लागला असून राज्यात आणि कोकण विभागातही सिंधुदुर्ग जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय। या जिल्ह्यातील मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण राज्यात सर्वाधिक 99.22% असून जिल्ह्याच्या 228 माध्यमिक शाळांपैकी 171 शाळांचे निकाल 100% एवढा लागलाय। सावंतवाडी तालुक्याचा निकाल 99.8% लागलाय। तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या 2195 विद्यार्थ्यांपैकी 2175 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। 12वी प्रमाणे 10वीतही मुलींनीच बाजी मारली असून राणी पार्वती देवी हायस्कूलची विद्यार्थिनी राजवी रमेश डांबरेकर 99.80% गुणांसह तालुक्यात प्रथम, कळसुलकर हायस्कूलची स्वराली दादासाहेब शिंदे व मानसी रघुनंदन माळकर 99.60% गुणांसह द्वितीय, तर आरपीडीची प्राजक्ता डुगल व कळसुलकरची श्रावणी यादव 99.40% गुण मिळवत तालुक्यात संयुक्तरित्या तृतीय आली आहे। कोरोना आपत्तीत सुद्धा दोडामार्ग तालुक्याचा यावर्षीचा 10वीचा निकाल 98.34% इतका लागलाय। साटेली भडिश येथील करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिन्मयी दत्ताराम दळवी यांना सर्वाधिक 97% गुण मिळवत तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवलाय, तर द्वितीय क्रमांक MR नाईक विद्यालय कोनाळकट्टाची विद्यार्थिनी प्राची प्रमोद शेटवे 96.60% व तृतीय क्रमांक कीर्ती विद्यालय घोटकेवाडीची विद्यार्थिनी ऐश्वर्या नामदेव सुतार 96.40% गुण प्राप्त केले। तालुक्यातील 17 पैकी 16 शाळांचा निकाल 100% लागलाय। 10वी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल 99.67% लागलाय। तालुक्यातून 927 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 924 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुडेच्या तनया शशिकांत खुळे व वेंगुर्ला हायस्कूलचा सागर सखाराम सामंत या दोघांनी 98.60% गुणांसह संयुक्तिक तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर वेंगुर्ला हायस्कूलच्या सायली गावडे 97.80% गुणांसह द्वितीय, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या मिताली नाईक 97.60% गुणांसह तृतीय क्रमांक, पाटकर हायस्कूलच्या प्राची दाभोलकर व कृषीरत्न काकासाहेब चमणकर आडेली हायस्कूलच्या तन्मया होडावडेकर यांनी 97.40% गुणांसहित चतुर्थ, तर शिवाजी हायस्कूल तुळसशा सिद्धी मांजरेकर व श्रीदेवी सातेरी हायस्कूल वेतोरीच्या जयदीप परब यांनी 97.20% गुण मिळवून 5वा क्रमांक पटकावलाय। तालुक्यात एकूण 18 शाळांपैकी 15 शाळांचा निकाल 100% लागलाय। मालवण तालुक्याचा 10वी परीक्षेचा निकाल 99.4% लागलाय। तालुक्यात परीक्षेस प्रविष्ट झालेल्या 1358 विद्यार्थ्यांपैकी 1345 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यामध्ये 682 मुलांपैकी 674 मुले उत्तीर्ण झालीत, तर 676 मुलींपैकी 671 मुली उत्तीर्ण झाल्या। तालुक्यात एकूण 32 शाळांपैकी तब्बल 27 शाळांचा निकाल 100% लागलाय।
तालुक्यातून टोपीवाला हायस्कूलच्या मिहिका विजय केनवडेकर हिनं 497 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला। जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रावणी शेखर परुळेकर हिनं 494 गुण घेत द्वितीय, दीक्षा सुमंत तोंडवळकर हिनं 493 गुण मिळवत तृतीय, तर एकोबा विद्यालय वायरीच्या श्रावणी कुबल यांनी तालुक्यात चतुर्थ क्रमांक मिळवला। श्रावणी प्रवीण कुबल, मी रेकोबा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी। मी हे यश शाळेतील शिक्षकांच्या, आई वडिलांच्या मार्गदर्शनाने, थोड्या मोठ्यांच्या आणि आजी आजोबांच्या तसंच देवाच्या आशीर्वादामुळे मिळवू शकले। कोणत्याही खासगी क्लासला न जाता शाळेतील शिक्षक शिकवतील त्याचा सेल्फ स्टडी करून, अभ्यासात सातत्य ठेवून आणि माझे एक स्वतःचं वेळापत्रक तयार करून मी हे यश प्राप्त केलं आहे। मला पुढे आयसरला जाऊन रिसर्च करून देशसेवा करायची आहे, हे माझं स्वप्न आहे। आणि सिंधुदुर्ग टीम ज्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्यांचं मी आभार मानते। तसंच मला हे यश मिळवण्यासाठी ज्यांनी सहाय्य केले त्या सर्वांची मी कायमच ऋणी राहील। धन्यवाद। देवगड तालुक्यातून 10वी परीक्षेसाठी एकूण 1717 विद्यार्थी बसले होते। त्यातील 1689 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलंय। देवगड तालुक्यात शेट मग हायस्कूलची कुमारी गायत्री संदीप मेस्त्री हिनं 99% गुण मिळवत तालुक्यात प्रथम, मोन हायस्कूलची वेदांगी विजय माणगावकर हिनं 98.80% गुण मिळवत द्वितीय, तर देवगड शेट मग हायस्कूलचा बाळकृष्ण एकनाथ बिले 98.60% गुण मिळवत तृतीय आलाय। देवगड तालुक्यातील एकूण 14 हायस्कूल निकाल 100% लागलाय। वैभववाडी तालुक्याचा 10वीचा निकाल 99.32% इतका लागलाय। आचिर्णे विद्यालयाची सलोनी अंकुश सुतार 99.20% गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे, तर माधवराव पवार विद्यालयाची श्रावणी प्रफुल्ल रावराणे 98.40% मिळवत द्वितीय, तर नेरली विद्यालयाचा यश मंगेश सुर्वे 97.80% गुण मिळवून तालुक्यात तृतीय आलाय। तालुक्यातील 18 माध्यमिक विद्यालयांपैकी 15 विद्यालयांचा निकाल 100% लागलाय। तालुक्यातून या परीक्षेकरिता 590 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 586 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। यामध्ये 261 विद्यार्थी विशेष श्रेणीत, प्रथम श्रेणीत 213, तर द्वितीय श्रेणीत 100 जण उत्तीर्ण झालेत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। कोकणात आल्यावर भाजपचे नेते भरकटल्यासारखे बोलतात, हळकुंडासारखे हिरवे पिवळे होतात असा घणाघाती टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर लगावलाय। पाहूयात। गणेशोत्सव आता काही दिवसावर आलेला आहे, खरं आहे, आणि दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात चाकरमानी खास करून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये येत असतात। दुर्दैवाने यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होतोय आणि याच्यापूर्वी लाखोच्या संख्येने चाकरमानी ऑलरेडी ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आलेले आहे। परंतु आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चाकरमानी मंडळींना आणत असताना कुठल्या भावनेच्या आधारावर हा निर्णय घेऊन जमणार नाही आहे, तर सर्व वस्तुस्थितीचं भान ठेवून म्हणजे येणाऱ्या चाकरमान्यांचं आरोग्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यायची आणि इथल्या स्थानिक ग्रामस्थांना सुद्धा त्यांच्या आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची। ह्या दोन्ही वस्तुस्थितीचं भान ठेवून त्याचा अंदाज घेऊन चाकरमान्यांच्या येण्याचा कार्यक्रम निश्चित करावा लागेल। दुर्दैवाने काय झालंय की मागच्या काही दिवसापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये लोकल स्प्रेडची संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जवळजवळ काही ठिकाणी तर अगदी 17 वर्षाच्या नातीपासून ते 75 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे आणि संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते पॉझिटिव्ह रुग्णांची सुद्धा। आणि अशा वेळेला येणारे जे चाकरमानी आहेत ते सुद्धा सुखी असले पाहिजे आणि स्थानिक ग्रामस्थ सुद्धा त्यांनी सुद्धा आनंदाने गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे। ह्या सगळ्याचा अभ्यास करून अंदाज घेऊन चाकरमान्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याचं काम महाराष्ट्र सरकार करेल अशी मला खात्री आहे। असं जे करणारे आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। नारळ आणि सुपारी देऊन जिल्हाधिकाऱ्यांना जे काय त्यांना सांगायचं होतं ते सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं की आमच्या सूचना अशा आहेत असं चांगले तुमच्याकडे काही आयडिया असेल
या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने, आरोग्याच्या संदर्भात, तर ते करा. नारळ आणि सुपारी देऊन काय करता तुम्ही? आजपर्यंत सुपारी फोडायचं काम केलं, आम्ही आता सुपारी लावायचं काम चालू केलेलं आहे. आणि प्रथमच सुपारी या वस्तूचा फळांमध्ये समावेश करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भरकटलेल्या लोकांना काही दिसणार नाही. त्याने जर मंडणगड, दापोली ह्या ठिकाणी जर जाऊन पाहिलं तर प्रथमच उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने म्हणजे पुरातन काळापासून चालू असणाऱ्या कायद्यामध्ये खूप बदल केला आणि आपत्तीग्रस्त म्हणजे डिझास्टर ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. जवळजवळ 7,500 नवीन इलेक्ट्रिकल पोल उभे करावे लागले केवळ दोन तालुक्यामध्ये. जवळजवळ 95% इलेक्ट्रिसिटी सप्लाय पूर्ण झालेली आहे, 5% राहिले. पण जी घरांची प्रत्यक्ष जी रक्कम आहे ही सुद्धा जवळजवळ ह्या दापोली आणि मंडणगड ह्या दोन्ही तालुक्यातल्या 95% लोकांना मिळालेले, ज्यांच्या आपसामध्ये वादविवाद आहेत त्यांचं तेवढं राहिलेलं आहे. फक्त बागायतदारांना अद्यापही पैसे थोडे कम यायचे आहेत, पण बाकीचे सगळे घरं असतील, ओटे असतील, बाकीचे त्यांच्या भांड्याटुंड्याचे पैसे असतील, कपड्या लत्त्याचे पैसे असतील, हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने दिलेले पूर्वीच्या रेशोच्या दुप्पट. शिवसेनेला आव्हान देण्याचं काम प्रसाद लाडने करू नये कधीच. मला आपल्या माध्यमातून प्रसाद लाडना आधी एकच विनंती करायची आहे की त्यांच्या एजन्सीच्या मार्फत या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये समाज कल्याण खात्यामध्ये, इतर वेगवेगळ्या खात्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना 6 महिने पगार मिळत नाहीये, तो आधी ताबडतोब त्यांनी द्यावा. आज मगाशीच मी सांगितलं की निसर्ग चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झालेल्या बागायतदारांना हायवेच्या धर्तीवर त्या पॅटर्नवर त्या झाडांचं मूल्यमापन करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. तर त्याच्याबाबत अद्यापही निर्णय यायचा आहे. पण एक मात्र नक्की, मग घर असो, ओटा असो, जनावर असो किंवा बाकीचे घरगुती सामान असो, याबाबत पूर्वीच्या सरकारमध्ये जो आकडा होता त्याच्या दुप्पट रक्कम ह्या सरकारने दिलेली आहे. त्यामुळे नारळ आणि पोपळीचा हा प्रकार, हे दोन्ही बागायतदारांचे जे प्रश्न आहेत ते विचारले देण्यात आणि सरकार नक्की त्यावर निर्णय घेणार आहे. खरं म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली भारतीय जनता पक्षाची काही मंडळी आता सुद्धा मागच्या आठवड्यात तिथे येऊन गेली आणि आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे भाजपचे लोक करतायत. त्यांना त्यांच्या आरोग्याचं काही पडलेलं नाहीये, त्यांच्या जीविताचं पडलेलं नाही, परंतु ह्या कोकणी लोकांमध्ये आणि शिवसेनेमध्ये कसा संभ्रम, दुरी निर्माण होईल अशा पद्धतीचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि त्यामुळे मागच्या सरकारने जे केलं नाही ते करून दाखवण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे उद्धवजी ठाकरे सरकार करून दाखवणार, याबद्दल नक्कीच आहे. सुदैवाने आता दोन्ही जिल्ह्यामध्ये RT-PCR लॅब चालू झालेले आहेत आणि त्याचा फायदा असा झाला की आज दुर्दैवाने आज ज्या परिस्थितीने कोरोनाची संख्या वाढते, ही जर RT-PCR लॅब झाल्या नसत्या तर कोल्हापूर, मिरज आणि पुणे यांच्यावर आपल्याला अवलंबून राहिलं असतं. 8-8 दिवस हे रिपोर्ट मिळाले नसते. आता येत्या काही दिवसामध्ये आपण रत्नागिरीचं महिला रुग्णालय आपण सुरू करतोय, त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये सिंधुदुर्गचं महिला रुग्णालय सुरू करतोय. आज सुद्धा बारसूची MIDC जी आहे ही आता शेवटच्या अंतिम टप्प्यात आहे. ती त्या लोकांना हवी, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना हवी आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सक्षम हे दोन्ही जिल्हे करावे यासाठी सिंधुदुर्गचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा प्रस्ताव सुद्धा अंतिम टप्प्यात आहे आणि दोन्हीकडे एक चांगल्या पद्धतीची आरोग्याची सुविधा तर मजबूत करणारच, पण त्या अनुषंगाने कृषी म्हणा, मच्छीमार म्हणा किंवा स्वयंरोजगार याच्या निर्मितीसाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार सकारात्मक पद्धतीने ह्या दोन्ही जिल्ह्यांकडे पाहते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच.
अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध। विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, हस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99। प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क श्री सागर सईकर 9561 24 70 00, प्राध्यापक समीर वांगणकर 9421 63 78 03, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 45 54 88, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870, श्री अनाजी सावंत 9422 63 38 21। श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग। स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं। प्रोप्रायटर भिकाजी गणपते। फोन नंबर 02363 250081 आणि 250168। मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73
पत्ता साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। नगराध्यक्ष संजू परब यांनी धाडसी निर्णय घेत शहरातील अतिक्रमण हटवलं। यामुळे मंडईनं मोकळा श्वास घेतला। नगराध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयाचं मंडईतील भाजी विक्रेते, फूल व्यापारी, टपरीधारकांनी समर्थन करत त्यांचे आभार मानले। नगराध्यक्ष संजू परब यांच्या धाडसी निर्णयामुळे संत गाडगेबाबा मंडईनं मोकळा श्वास घेतलाय। या मंडईतील अतिक्रमण पालिका प्रशासनाकडून हटवण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी नगराध्यक्ष संजू परब यांनी बाजारपेठेला भेट दिली। यावेळी टपरीधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या। त्यानुसार टपरीधारकांनी जागा खाली केली। यानंतर या 60 टपरीधारकांचं संजू परब यांनी पुनर्वसन करत पर्यायी जागा उपलब्ध करून दिली। याबद्दल मंडईतील टपरीधारकांनी नगराध्यक्षांची भेट घेत आभार पत्र देत आभार मानले। यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राजू बेग, समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, शहर उपाध्यक्ष अजय गोंदावळे, हेमंत बांदेकर, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते। आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांनी, आम्हाला एवढं समजलं चांगल्या प्रकारचं आमचं पुनर्वसन केलं आहे। चांगल्या प्रकारे आम्ही आता आभार मानून तेवढे त्यांचे कमी आहेत खरोखर एवढ्या प्रकारे। कसं वाट आपली कशी आहे, येण्या जाण्यासाठी वाट निघणं अडचण होती, आपली वाट मोकळी म्हणजे कसं जाणाऱ्या येणाऱ्याला धक्का लागत होता। पण पावसामध्ये छत्री घेऊन जाताना त्यांना एकमेकाला लागत होतं। त्यामुळे वाट मोकळी करून आम्हाला नगराध्यक्षांनी चांगले मार्गावरती दुकान लावण्यासाठी जागा दिली, त्यांचे आम्ही आभार मानण्यासाठी आलो, समाधीने आहोत। दरम्यान संत गाडगेबाबा महाराज मंडईतील भाजी विक्रेते, फूल व्यापारी व पान व्यापारी यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली। अतिक्रमण हटवत घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत आभार मानले। नगराध्यक्ष यांचं पहिलं मी अभिनंदन करतो। कशासाठी तर ही माझ्या 40 वर्षाच्या खात्याची ही अशी पहिली संजू बरोबर म्हणजे अध्यक्षांनी यशस्वी केलेली आहे। म्हणजे अशी कधीच झालेली नव्हती आणि 1 नंबर कोणाला न दुखवता सगळ्यांना सामावून घेऊन इथं जाती भेद कोणत्याही प्रकारचं त्यांनी पाळलेलं नाही आणि सगळ्यांना सामावून घेऊन त्याच्याने प्रत्येकाला जागा आपल्या ह्याच्याप्रमाणे दिलेली आहे आणि सगळ्यांना सामावून घेतलं आहे। आम्ही सगळे सहमत आणि त्याच्यात आम्ही सगळेजण सहमत आहोत। भाजीवाल्यांतर्फे नगराध्यक्ष संजू परब भाजीवाल्यांतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो या कारवाईबद्दल आणि आमका त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्यायी सगळा व्यवस्थित मिळाला, आमची काही तक्रार नाही। 60 वर्ष जवळजवळ आहे, मी लहानपण 8 वर्षापासून इथे आहे, सर्वसाधारण 58। पण आतापर्यंत अध्यक्ष होते अशी मिटिंगही नाही व्हायचे आणि अशी गडबडही नाही, वाटकर असे खूप। तर ह्यांनी मी नमस्कार केला आल्यानंतर मार्केटमध्ये आणि झोपडपट्टी हटवा, कारण खूप त्रास होता आम्हाला, एक तर काळोख पडतो, अंधार होतो आणि यांच्यानी चांगलं काम केलं असं मला वाटतं। ते त्या पाया पडलो, मी नको रे थोडे तुझी बॉक्स उचल, 4 बॉक्स उचल, तुला ॲडजस्ट होणार। आज तो म्हणतो 15-20 वर्ष होतो, आता 20 फूट तो वापरायचा खाली फुकट, पुढे दुकान 10 फूट लावलं होतं, फुकट वापरलं त्यांनी आणि तिथे पडून होते। आज 20 वर्ष ते गाले घातले मोठे त्या मार्केटात, ते उभं असताना पैसे गाले होते खाली, त्याची जगातही नाही दररोजची। पुणे आपली हमाल टाकीत तिथे आणि भाजीवाल्यांचं बघायचं म्हटलं, त्यांना काही चापाटाला द्यायचं म्हणजे पंचपार्टी लॉस। मी सगळ्यांचा नमस्कार करतो। मी ज्या टायमाला इथं आलो त्या टायमाला गवत मार्केट होतं, त्या टायमाला आम्हाला तिथं नेऊन बसवले। त्या टायमाला आम्हाला 200 रुपयाचा तर 150 रुपयाचा व्यापार होत होता। तर त्या टायमापासून आम्ही बसत आहे आणि तरी पण आता जे अतिरिक्त आम्ही सगळे व्यापाऱ्यांनी केलेले आहे ते सगळं दूर केलेलं आहे आणि जे आम्हाला संजू परबने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही वागलेलं आहे। तरी पण आम्हाला पद्धतशीर आम्हाला पण जागा पद्धतशीर द्यावं आणि कुणीही व्यापाऱ्यांनी तक्रार करू नये ही माझी विनंती आहे सगळ्यांना। आणि हे चांगल्यापणाने हे आपलं सीझन आपला चांगलेपणाने करूया। 3-4 महिने झाले आम्ही कोरोनामुळे आम्ही घरात बसलेला आहे, 2-2 किलो तांदूळ नेलेला आहे आणि खाल्लेला आहे। तरी आता मेहरबानी करून सगळ्यांना सांगतो, मी व्यापाऱ्यांनी बी सांगतो आणि आम्ही संजू परबला आणि सगळे इतर बसलेले आहेत त्यांना पण सांगतो की आम्हाला जरा
सांभाळून घेऊन चांगल्यापणे राहा आणि त्यांना पण आम्ही सांभाळून घेऊन आम्ही राहायला पाहिजे, तर हे पुढे काम चालणार. आणि जागा आम्हाला दिलेली आहे, जरा लांब होती, जरा लहान करून दिलेली आहे, जरा पद्धतशीर दिलेली आहे. यावेळी व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द संजू परब यांनी त्यांना दिला. नजर चुकीने एखाद्या व्यापाऱ्यापुढे जर अन्याय होत असेल तर तुम्ही मला बिनधास्त येऊन भेटा, याची सोय करा, याची निश्चितपणे सोय केली जाईल. कोणालाही जेवढे व्यापारी तिथं आजपर्यंत 10-15 वर्ष काम करताय, मग ते कोणाकडे बसलेले असो काही एकही माणूस, मग तो फुल क्षेत्रातला असू दे, भाजी क्षेत्रातला असू दे, मसाला क्षेत्रातला असू दे, पान विकणारा असू दे, चिरमुले विकणारा असू दे, सगळ्यांना आणि ती सोय मी करणार. नगराध्यक्षाने माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य पार आहे. एवढी मोठी भाजी जागा लावली होती, फक्त मोकळी जागा केल्यामुळे थोडी लहान झाली. भविष्यात येणाऱ्या याच्याला मार्केट बांधायचं 6 महिन्यानंतर आपण त्याची सुरुवात करू, तेव्हा आम्ही त्यामध्ये सुद्धा सगळ्याची लिस्ट आम्ही तयार केलेली आहे. त्या जागेवर सगळ्यांना बसायला मिळेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. दरम्यान व्यापाऱ्यांनी साथ दिल्यानं मंडईनं मोकळा श्वास घेतलाय. मंडईतील भाजी विक्रेते, फुल व्यापारी, टपरीधारकांनी आभार मानल्यानं यातून काम करायची ऊर्जा मिळाली. शिवसेना भाजपच्या नगरसेवकांसह पालिका प्रशासनानं यात साथ दिली, यामुळेच हे शक्य झालं असं मत नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केलं. तर पालिकेला 60 रुपये भाडं देऊन दुसऱ्याला जागा भाड्यानं देत पैसे उकळल्यास खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. पहिल्यांदा मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानतो की अशा गोष्टी की जवळजवळ सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि आज जर बघितलं तुम्ही, इतर अतिक्रमण हटवताना जिल्ह्यातली म्हणा किंवा राज्यातली म्हणा जी भांडणतंटे होतात ते परमेश्वराच्या कृपेने, पाटेकरच्या कृपेने अशी कोणत्याही प्रकारची भांडणं क्लेशेस झालेले नाही आहेत. तुम्ही जर आता बघितलं तर जे 7 टपरीधारक होते त्या 7ही टपरीधारकांनी त्यांना योग्य जागा दिली आणि त्यांनी मनापासून येऊन अक्षरशः डोळ्यात पाणी घालून त्यांनी माझे आभार मानलेत, माझे म्हणजे नगरपालिका प्रशासनाचे. त्याच्यामुळे आम्हालासुद्धा कुठेतरी एक काम करण्याची एक त्याला काय बोलतात ते उत्तेजना आलेली आहे. आणि मला वाटतं की दत्ताराम वाडकर नगराध्यक्ष असताना ह्या दोन्ही इमारती बांधल्या गेल्यात आणि त्याच्यानंतर या इमारतीमध्ये अतिक्रमण होत राहिली. मला वाटतं खऱ्या अर्थाने आज दत्ताराम वाडकर साहेब आहेत, त्यांना ही खरोखर आदरांजली ठरेल की त्यांनी ज्या अपेक्षेने दोन्ही इमारती बांधल्या होत्या त्यांना आज खरोखरच आज नगरपालिका प्रशासनामार्फत हा उजाळा मिळालेला आहे. आणि यात सर्व नगरसेवकांची, शिवसेनेचे नगरसेवक असतील आणि आमचे भारतीय जनता पार्टी नगरसेवक, या सर्वांनी साथ दिलेली आहे. हे कोणा एका नगराध्यक्षाचं श्रेय नाही आहे, हे सर्व नगरसेवकांचं सुद्धा श्रेय आहे. आणि आमच्या पालिकेतले जे अधिकारी आहेत, CO साहेब आहेत, हे सर्वांचं श्रेय आहे. आणि तुम्ही बोललात काल कोणी एका व्यापाऱ्याने, भाजी विक्रेत्याने, तो सर्व स्टंट होता, त्याच्या बोलण्यातनं सर्व जाणवत होतं. त्याच्यामागे बोलवतात आणि कोण आहे तो लवकरच आम्हाला समजेल. अशा भाजी विक्रेते असे काही जर स्टंट करू लागलेत तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. या तुमच्या माध्यमातून मी सांगतो, ही का मी धमकी देत नाही आहे. प्रशासनाचा आम्हाला चांगला अनुभव आहे आणि आम्हाला आमचे नियम माहिती आहेत. त्याच्यामुळे कोणी अशी गडबड करू नये आणि कोणी कोणाच्या सांगण्याने उतावीळ होऊ नये. याच्यात सांगणाऱ्याचं नुकसान होणार नाही, तुमचं नुकसान होईल, याची तुम्ही खबरदारी घ्या. एवढं ज्या तुमच्या माध्यमातून मी सांगतो. आणि जेवढे व्यापारी आजपर्यंत तिथं भाजी विकत होते किंवा अनेक गोष्टी काही करत होते त्या सर्वांना तिथं जागा मिळेल. एखादा जरी कोण राहिला, आमच्याकडे पावती आहेत, कोणी जर उगा झाला मी तिथं बसवतो म्हणून सांगला तर कोणाला मिळणार नाही. ज्यांच्याकडे पावत्या आहेत 5-5 वर्षाच्या, 10-10 वर्षाच्या, 1 वर्षाच्या, अशा सर्व लोकांना तिथं आम्ही संधी देऊ. मार्केटमध्ये भरपूर जागा आहे, बाहेर बसून जी घाण होत होती ती आज होत नाही आहे. आणि आता पार्किंगसुद्धा पार्किंगसुद्धा व्यवस्थित होतं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यातसुद्धा आम्हाला ते तिथं नवीन इमारत बांधायची आहे, तर त्यावेळीसुद्धा हे सगळे सहकार्य करतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर कोणी आज तिथं येऊन बसेल आणि तर त्याने दुसऱ्या भाड्याला दिलं तर त्याचं दुकान ते काढून घेण्यात येईल. कारण सांगतो, आम्ही 60 रुपये घेतो किंवा 30 रुपये घेतो आणि अशी माणसं
दुसऱ्याला बसायला देतात आणि त्याच्याकडे दिवसाला 500 रुपये घेतात. पण नगरपालिका त्या जागेचे 60 रुपये घेतं, जागा अडवतात आणि दिवसाला 500 रुपयाला भाड्याला देतात. असे जर प्रकार घडले ते खपून घेणार नाहीत. ज्याच्या नावावर पावती आहे त्याने तिथं बसलं पाहिजे. एक 15 दिवसाच्या वर तिथं जो माणूस नसला किंवा महिन्याच्या वर तर ती जागा दुसऱ्या व्यापाऱ्याला दिली जाईल. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. नाणार रिफायनरी प्रकल्प जनतेला हवा असेल तर मुख्यमंत्री म्हणून त्या प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागेल, अशा प्रकारचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलंय. या विधानावरून रत्नागिरीत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिल्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी देखील त्याची रे ओढावीच लागेल असं वक्तव्य भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत केलंय. रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा एकदा सकारात्मक झालेली पाहायला मिळते, कारण सामनाला दिलेल्या मुलाखतीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. काय सांगाल त्यांच्या भूमिकेबद्दल? उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो. दुसरा एका गोष्टीचा आनंद वाटतोय की माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकायला लागले, याचा देखील आम्हाला आनंद आहे. कारण जी भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे तीच भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस वेळोवेळी सांगत होते की जनतेमध्ये जाऊन जनतेला काय हवं आहे ह्याबद्दल आपण सत्य परिस्थिती जाणून घेऊया आणि नंतरच हा प्रकल्प रद्द करूया. आज जर माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर या भूमिकेवर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि दुसरं म्हणजे ते माननीय देवेंद्रजींनी दिलेला मार्गदर्शनाचा देखील त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो. राष्ट्रवादीचा दबाव असू शकतो? कदाचित नाही. माननीय शरद पवार या राज्याचे 3 ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिले. या राज्यामध्ये प्रत्येक वेळेला नवीन प्रकल्प यावे, चांगल्या गोष्टी यावे यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. मला असं वाटतं की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये कधीही कुठला प्रकल्प होऊ नये अशी त्यांची भूमिका असणार नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा विरोध असण्याचं काही कारण नाही. असं आहे की विनायक राऊत असतील, उदय सामंत असतील का राजन साळवी असतील, ज्या वेळेला उद्धव ठाकरेंची भूमिका बदलेल त्या टायमाला ऑटोमॅटिक यांची पोपटपंची देखील बदलली जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंची भूमिका आली तर 100% यांची भूमिका बदललेलीच असेल, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी जर या बाबतीत खरोखरच कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने राज्याची आताची आर्थिक परिस्थिती पाहता, कोविडचं संकट पाहता या प्रकल्पाला जर मंजुरी दिली तर खरोखरच यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती GDP सुधारायला मदत होईल आणि आम्ही त्यांचं स्वागत करू. उदय सामंत काय बोलतात यापेक्षा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं आहे. जर उद्धव ठाकरेंची, मुख्यमंत्र्यांची जर इच्छा असेल की जनतेच्या भावना जाणून घेऊन आम्ही त्या प्रकल्पाबद्दल निर्णय घेऊ तर आपण त्या बाबतीत विचार केला पाहिजे. जे मुख्यमंत्री बोलतील ते उद्धव ठाकरेंना, उदय सामंतांना ओढावीच लागेल. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान मिळाल्याचं कौतुक असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. जिल्ह्यातील सीसीटीव्ही संनियंत्रण योजनेचं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झालं. या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्यासह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख हे ऑनलाईन उपस्थित होते. जिल्ह्याचे आजी माजी दोन्ही पालकमंत्री यांनी चांगलं काम केलं असल्याचं सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की गुन्हेगारी कमी करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे हे उपयुक्त आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील पोलीस दल
दल, महसूल यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करतायत. त्यांच्या कामाचं मला कौतुक असल्याचंही ते म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचं अभिनंदन केलं. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचंही सांगितलं. आमदार नितेश राणे यांनी यावेळी पोलीस दलाचं अभिनंदन केलं. अशा चांगल्या कामामध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी सर्वांचं स्वागत केलं व आभार मानले. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी.
11वी 12वी जेईई नीट NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास 8वी ते 10वी जेईई नीट IAS फाउंडेशन कोर्स 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश सेमी इंग्लिश CBSE आणि स्टेट बोर्ड 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग वैशिष्ट्य नीट जेईई मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स दररोज 6 तासांचे लेक्चर्स 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव सुविधा कॉलेज सुविधा कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम सुरक्षित स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या संपर्क प्रोफेसर राजाराम परब 9325 01 74 58 श्री शुभम पारसेकर 8412 86 38 80 70 45 06 91 44 सौ अंकिता परब 86 68 11 08 82 विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया यानंतरची बातमी शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ खासदार विनायक राऊत यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलं पण हे भाजपचे कार्यकर्ते व नेते हे तेथील दलाल आहेत त्यामुळे त्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हानही खासदार विनायक राऊत यांनी केलंय माननीय शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेला काम करत होते आता तर मुख्यमंत्री आहेत आम्ही सर्वांनी त्याच वेळेला त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आहे स्थानिकांनी मागणी केली सरकार त्यांच्या बरोबर आहे तुम्ही होय म्हणा नाही म्हणा आता स्थानिकांच्या मागणीचाच त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे सकारात्मक प्रतिसाद असं त्याला म्हणता येणार नाही पण आजही स्थानिक ग्रामस्थ जे आहेत हे या रिफायनरीच्या विरोधात आहेत परंतु एक मात्र नक्की आहे की मागच्याच आठवड्यामध्ये रिफायनरी ग्रस्त म्हणजे त्या भागातल्या किती जमिनी परप्रांतीय लोकांनी घेतलेल्या आहेत त्याची पुन्हा एकदा नावं आणि आकडेवारी निश्चित झालेली आहे तर ह्या परप्रांतीय भूमाफियांची दलाली ज्यांनी केलेली आहे त्यांना आता त्यांनी टुमकी वाजवायला सुरुवात केलेली आहे की आम्हाला रिफायनरी हवी म्हणून पण स्थानिकांना ती नको आहे स्थानिकांनी मागणी केली तर महाराष्ट्र सरकार नक्की त्याचा सकारात्मक विचार करेल पण जोपर्यंत स्थानिक ठाम आपल्या भूमिकेवर आहेत तोपर्यंत कोणत्या परिस्थितीत पुनर्विचार होईल असं मला वाटत नाही आम्ही अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागी जो 5000 मेगावॉटचा सोलर प्लांट उभा करा अशा पद्धतीची मागणी मी मागच्या 2 वर्षापासून करतोय सरकारकडून अद्यापही तसा प्रतिसाद केंद्र सरकारकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नाही पण ती मागणी मान्य करून घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत सोलर एनर्जी जो कॅम्प जो असेल आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की जगामध्ये देशामध्ये 175 गिगावॅट ही ग्रीन एनर्जी होण्याची आवश्यकता आहे त्याच्यातलं 5000 मेगावॉट जर अणुऊर्जेच्या जागेवर झालं तर खूप चांगलं होऊन जाईल ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब कलेक्शन करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला होता या कर्मचाऱ्यानं कोरोनावर यशस्वी मात केली आहे बुधवारी त्या कोरोना मुक्त आरोग्य कर्मचाऱ्याचं उपजिल्हा रुग्णालयात स्वागत करण्यात आलं
पुष्प उधळून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील, डॉक्टर दुर्भाटकर, डॉक्टर अभिजित चितारे, डॉक्टर पांडुरंग वजराटकर, डॉक्टर बागवान, डॉक्टर मुरली चव्हाण, डॉक्टर गिरीश चौगुले आदींसह कॉटेज हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। व्यापाऱ्यांची चूक असेल तर जरूर कारवाई करा, पण दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा व्यापाऱ्यांना नको अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे। मालवण पोलीस ठाण्याच्या सिद्धिविनायक सभागृहात मालवण तालुका शांतता समितीची बैठक तहसीलदार अजय पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांसह सर्व अधिकारी, पदाधिकारी, व्यापारी, खासगी बसेसचे मालक आदी उपस्थित होते। यावेळी तहसीलदार अजय पाटणे यांनी आतापर्यंत शहरवासियांनी केलेल्या सहकार्यामुळे मालवण शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी झालो, याचे सर्व श्रेय हे शहरवासियांचे असल्याचं सांगितलं। तसेच यापुढे होणारे सण उत्सव हे घरामध्येच साजरे करायचे आहेत। सार्वजनिक ठिकाणी कोणतेही कार्यक्रम, मिरवणुका होणार नाहीत। सार्वजनिक गणेश मूर्ती ही 4 फूट आणि घरगुती गणेश मूर्ती ही 2 फूट असायला हवी। कोणत्याही ठिकाणी विसर्जन मिरवणूक काढता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। याबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सूचनाही मागितल्या। गणेश मूर्ती ही आधीच तयार झालेल्या आहेत। मार्गदर्शक सूचना ह्या उशिरा आल्यात, त्यामुळे आता मूर्तीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलं। व्यापारी वर्गाला गणेशोत्सव काळात सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली। नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या सर्व स्पर्धा आणि नारळ लढवण्याला बंदी घालण्यात आली आहे, रद्द झाले आहेत। त्यानिमित्त निघणारी मिरवणूकही रद्द झाली आहे। 4 ते 5 जणांच्या उपस्थितीत पूजा होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलंय। शिवाय शहरात सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येते। जर व्यापारी चुकत असेल तर नक्कीच कारवाई करा, पण दुसऱ्याच्या चुकीची व्यापाऱ्यांवर कारवाई करू नका। एरवी बँकेच्या बाहेर मोठी गर्दी असते, मात्र त्या बँकेवर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नाही, पण व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गर्दी झाली की तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येते। कारवाई करायची असल्यास सर्वांवर करा अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली आहे। तर जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत सर्वांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितलंय। ग्रॅव्हिटी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे। आजच्या या शांतता समितीच्या निमित्ताने समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आशा कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। 6 महिने दाखवलेला आहे तोच आपल्याला पुढचे मालवण तालुक्यामध्ये जोपर्यंत लस पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला हा संयम दाखवावा लागेल। आणि मला विश्वास आहे की मालवण तालुक्याच्या सर्वांनी जे सहकार्य आतापर्यंत दाखवलेला आहे, जो संयम दाखवलेला आहे, तो भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचा संयम आपण दाखवणार आहोत आणि आपला मालवण तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। 10वीचा निकाल जाहीर, सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा टॉपला। भाजप नेते भरकटल्यासारखे, शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा टोला। आणि ठाकरेंच्या ग्रीन सिग्नल नंतर नाणारबाबत ओढावीच लागेल, आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया। आपण मात्र अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात। डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची
जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. तुमचा यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ऍडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45. परब मॅडम 94052 38 763. रुपनर सर 9420 97 78 22. राहुल सर 94033 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी. पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल. शेती पंप, घरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण. लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर. पेडणेकर इलेक्ट्रिक, प्रोप्रायटर देविदास पेडणेकर. मोबाईल नंबर 9420 20 90 19. पत्ता आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग.